अक्षय। तृप्ती, आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। अजून देखील मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी अशक्तपणा वाटत असल्यामुळे ते आराम करत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। दुसरीकडे आपण बघतोय की काल 2 भेटी शिंदे समितीच्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झाल्या होत्या, मात्र त्यावरती तोडगा निघू शकला नाही। काही मागण्यांवर आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकारच्या धोरणावर आणि नियमांवर त्याची तातडीनं अंमलबजावणी करा, यासाठी मनोज जरांगे पाटील हे ठाम असल्याचं काल त्यांनी सांगितलंय। औंध गॅझेट असेल, त्यासोबतच हैदराबाद गॅझेटियर्सची जे अंमलबजावणी तात्काळ कुठल्याही मुदतीशिवाय लागू करा, ही एक प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे। दुसरीकडे ज्यांचा मृत्यू या आंदोलनादरम्यान झालेला आहे, मराठा आंदोलकांचा, त्यांच्या कुटुंबियाला तातडीने मदत जाहीर करा आणि यासोबतच जे गुन्हे मराठा तरुणांवर आंदोलनादरम्यान दाखल झालेले आहेत ते गुन्हे देखील तात्काळ रद्द करण्याची मागणी या सगळ्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेली आहे। काल देखील या सगळ्यात बैठका झाल्यानंतर काही तोडगा निघू शकला नाही। काल उपसमितीच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यानंतर उपसमिती आणि शिंदे समितीची बैठक झाली। 2 वेळा वेगवेगळ्या बैठका पार पडल्यानंतर 2 वेळा शिंदे समितीचे सदस्य मनोज जरांगे पाटील यांना येऊन भेटले तरी तोडगा निघू शकला नाही। आज तिसरा दिवस आहे। एकूणच 27 आणि 28 तारीख मनोज जरांगे हे त्यांच्या प्रवासामध्ये होते, त्या दरम्यान देखील त्यांची गैरसोय झाली होती आणि आपण बघतोय की आता तिसरा दिवस आजचा त्यांचा उपोषणाचा आहे आणि त्यामुळे त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। अशक्तपणा आलाय, फक्त पाण्यावरती मनोज जरांगे पाटील आहे असं सांगितलं जातं आणि त्यामुळं जर आज देखील आंदोलन सुरू राहिलं तर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावेल असं सांगितलं जातंय। मोठी गर्दी मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये नागरिकांनी केलेली आहे, आंदोलकांनी केलेली आहे। हे जे आंदोलक होते, हे आंदोलक रात्रीच्या सुमारास फक्त त्यांची वाहन ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी झोपायला गेले होते, मात्र त्यानंतर पुन्हा आंदोलक जे आहे हे आझाद मैदानात जमण्यास सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर काल जी वाहतुकीच्या कोंडीचा सामना मुंबईकरांना सकाळच्या सुमारास करावा लागला होता, यावरती मनोज जरांगे यांनी त्यांच्या आंदोलकांना सूचना केल्या, त्यानंतर आंदोलकांनी आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क केल्या आणि त्यानंतर वाहतुकीची कोंडी फुटली। मात्र असं असलं तरी आंदोलकांची मोठी संख्या, आंदोलकांनी रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहनं त्यांची देखील मोठी संख्या आणि यामुळं काहीसा परिणाम दक्षिण मुंबईतील वाहतुकीवर पडलेला आहे। यासोबतच दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी मार्ग जे आहे ते बदलवण्यात आलेले आहे आणि यामुळं आपण जर बघितलं तर वाहतुकीवर जरी पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व मुक्त मार्ग, त्यासोबत कोस्टल रोड यावर तितकासा परिणाम जरी नसला तरी दक्षिण मुंबईमध्ये जर जी वाहनं येतात त्या वाहनांवरती काहीसा परिणाम या होणाऱ्या वाहतूक कोंडीचा पडताना आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळं आज विखे पाटील जे सरकारच्या माध्यमातून समिती पुनर्गठित करण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाची, त्या समितीत नेमका काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत, ते भेट घेणार असल्याचं कळते आज आंदोलकांची, त्यामुळं नेमकं ही भेट काय होते आणि या भेटीतनं काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार। निश्चित अक्षय, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावते या संदर्भातली माहिती आणि यासोबतच उपसमितीची बैठक आणि त्या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।